नमस्कार. आज 2 एप्रिल हनुमान जयंतीचा दिवस आहे. समोर पाहताय तर तुम्ही कवळेचं महाशांतादुर्गेचं देऊळ आहे आणि तिथून आपण जे आता इथे बघाल हे प्रवेशद्वार जे आहे हे आहे कल्याण मारुतीच्या आजच्या जत्रेचा हनुमान जयंतीचा दिवस. आपण जाऊया आता देवळाच्या ठिकाणी जिथे अनेक हनुमान भक्त यायला सुरुवात झालेली आहे. सकाळी 6 वाजता इथे आपलं छोटंसं जे देऊळ आहे खाली आणि वरच्या बाजूला 2 देऊळ आहेत, तर तिथे हनुमान जन्म झालेला आहे. आणि आता आपण देवळात जाऊन सर्व इकडचं वातावरण जे आहे जत्रेचं ते पाहायचं आहे. हा तर मंडळी ही एवढी चढून आपण आलेलो आहोत. हे प्रवेशद्वाराजवळचं जत्रेचं वातावरण. हे आमचे हे सुद्धा हनुमान भक्त आहेत सगळे. आता आपल्याला इथून वरती 230 पायऱ्या चढून जायच्या आहेत आणि हे हनुमान भक्त राम भक्त सर्व यांची इकडे ये जा सुरू झालेली आहे. 230 पायऱ्या आपण चढूया. तर मी चढायला इथून सुरुवात करतो. किती वेळ लागतो तुम्हाला माहिती आहे का? धडधाकट असाल तर तुम्ही 10 मिनटात पोहोचू शकता. मी पाहतो किती वेळात पोहोचतो. तुम्ही दरवर्षी येता इकडे? मी याच वर्षी आले. हां. माझे खाली बिल्डिंग मधनं हा डोंगर दिसतो. हो. आणि श्रावणात फक्त एक लाईट दिसला होता मला हां. वरती पांढरा. आणि आता मला वाटतं गेला एक 8-10 दिवस ते दिसतोय लाईट. आणि मग एक 8 दिवस झाले, 4-5 दिवस झाले रोषणाई दिसत होती वर. देऊळ दिसायला लागलं. त्यामुळे मग म्हटलं आता जाऊया आपण. एरवी देऊळ बंद असतं असं म्हणतात म्हणे. उघडं असतं. तर म्हटलं आता हे नक्की ओपन मिळणार आपल्याला आणि जाऊया आणि म्हटलं दर्शन घेऊया. किती वेळ लागला वरती यायला? 230 पायऱ्या काहीतरी आहेत. 237 पायऱ्या आहेत म्हणे. हो. किती वेळ लागला वरती जायला? 15 मिनिटं. सावका थांबत बरोबर. धन्यवाद. नमस्कार. हे कसा योगायोग आहे पहा. तुमच्यासाठी वर येत होतो आणि तुमची भेट झाली. आमचे सर्व व्यवस्थापन आणि आमच्या इकडचे पायोनियर असं म्हणता येईल आमचे मंगेश पेंडसे. जे स्थान जे आहे हा मारुती माझ्या आजोबांनी सदाशिव वासुदेव पेंडसे हां त्यांनी ते पूर्वी फोंड्याला जायचे. मग याप्रमाणे होत नाही तेव्हा मारुतीनं दृष्टांत दिलं की आपण तुझ्याजवळ इथं येतो. त्याप्रमाणे तिथे त्यांनी ह्या डोंगरावरती त्यांना दृष्टांत झाला. आणि मग ते इथे गावचे 5-6 लोक मिळून एक माडांच्या झाडांची एक छोटीशी झोपडी, तिथं ते वाल्मिकी रामायण वाचायचे, मारुती जन्म करायचे. आणि नंतर 1937मध्ये त्यांनी हे मंदिर बांधलं स्वतः. पायऱ्या सगळ्या मंत्र त्यांच्यानंतर झालेले आहे. आणि खाली घर बांधलं. वरती पाण्याची व्यवस्था नसल्यामुळं त्यांनी खाली अभिषेकाची सेवा सगळी खालती केलेली आहे. खाली मारुती आहे, वरती मारुती एकच कल्याण मारुती. आणि ह्याप्रमाणे माझ्या आजोबानंतर इथं ब्राह्मणही ठेवला होता, गोगटे म्हणून होता. त्यांनी बरीच 50 वर्ष सेवा केली. बरोबर. त्यानंतर त्यांचं आरोग्यामुळे होत नाही आलं. पण आता पुन्हा आम्ही त्यांचा नातो मंगेश पेंडसे हा आता कितवी पिढी आता ही जिथे सेवा करणार? तिसरी पिढी आहे. बरोबर. ते मग 100 किती वर्ष झाली? 1937 साली. 1937 तेव्हापासून हे 17 वर्ष होऊन गेले आहे. तर धन्यवाद. एवढी माहिती दिली आहे. आणि आम्ही तर इकडचे भक्तच आहोत, हनुमान भक्त आहोत. खूप सुंदर असं देऊळ आहे, मंदिर आहे आणि इथे येत राहू अशी माझी इच्छा असते. आपण भेटूया लवकर. धन्यवाद. या टेकडीवर आल्यानंतर दिसणारं हे सर्व कवळे गावाचं दर्शन. आणि ही आता पायऱ्या आहेत. आपण पायऱ्या चढून आलो आणि हे आपण आता या परिसरासोबतच पुढे जाऊया आणि दर्शन घेऊया आपल्या कल्याण मारुतीचं. मंडळी आमचे दाजी आणि आज आपल्याला या ठिकाणी भेटलेत देवळामध्ये. तर आमचं भाग्य आहे. ही जत्राही मिळाली. 2 तारीख तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तुम्ही यालच इकडे असं तुम्ही मला शब्द दिला होता आणि तो खरा झाला आणि मी आलो इकडे. तर दादा हे जे आज देऊळ मी पाहतो आहे इतक्या वर्षात, मी बरीच वर्ष येतो, मला वाटतं 30-35 वर्ष तरी निदान येतो आहे. तर या देवळासंबंधी मला तुम्ही सांगाल का की हे देऊळ कसं अस्तित्वात आलं? इकडं म्हणजे हा गाळाशिरे गाव म्हणजे कवळे गाव गाळाशिरे वाडा, त्या वाड्यावर एक बाई
ती लाकडासाठी आली होती आणि लाकडा काढता काढता तिला ते एक लिंग मिळालं. ते लिंग मिळालं, ते गावात येऊन सांगितलं अमुक अमुक ठिकाणी लिंग आहे. ते लिंग त्या लोकांनी बघितलं. मग इथं देव माणूस असा कोण आहे, म्हणजे ब्राह्मण कोण आहे चांगला, म्हणजे ते देव माणूस म्हणून तिथं सदाशिव पेंडसे ह्यांच्याकडे ती मंडळी गेली आणि त्यांना सांगितलं असं असं आहे. मग त्यांनी काहीतरी एक विधी केला आणि त्या विधीप्रमाणे त्यांना एक स्वप्नाचा दृष्टांत झाला की तुम्ही इथं शंकराचं देऊळ न बांधता मारुती रायाचं देऊळ बांधावं. आणि त्यानुसार त्यांनी राजाचा आश्रय घेतला, सौदेगर राजाचा, बरीचशा मंडळीचा आश्रय घेऊन ते वरचं देऊळ जे आज दिसतं आहे ते उभं केलं. ते अर्ध होतं. मग परत ते ग्रामस्थ सर्व मिळून त्या ग्रामस्थांनी पुढचा भाग तयार केला. अशा रीतीनं ते आज संपूर्ण देऊळ दिसत आहे. देवस्थानाच्या बाहेर उभा आहे आणि आपल्याला देवस्थानात जायचं आहे, देवळात जायचं आहे, गाभाऱ्याच्या पाशी जायचं आहे. इकडे आज कार्यक्रम असणार भजनांचा, तर तोही आपल्याला ऐकता येईल आणि नंतर आपण दर्शन घेऊया. आपल्या सकाळी 6 वाजता हनुमानाचा जन्म झाला. आपण त्याचा हा पाळणा पाहतोय आणि तिथे समोर आहे कल्याण मारुती. वा वा वा, किती सुंदर अद्भुत असं हे दर्शन आहे. आणि हाच मारुती आपल्या मदतीला धावून येतो नेहमी. आपण पूर्ण दर्शन घेऊ त्याचं. आज 2 एप्रिल आहे, हनुमान जयंतीचा दिवस. 2 एप्रिल 2026 आपण आलो आहोत. 1937 पासून अस्तित्वात असलेलं असं हे देऊळ आहे. मी रत्नाकर पिळणकर. आमचं यूट्यूब चॅनल आहे, फेसबुकवरती सुद्धा, इंस्टाग्रामवर मी असतो. आणि आज तुम्हाला ठाऊकच आहे, तुम्ही आलात तसं मी आलो आहे हनुमान जयंतीचा निमित्त साधून. आणि अनेक जणांना मी इथे भेटलो, तुमच्या देवस्थानाच्या सगळ्या व्यक्तींना. तुम्ही अनायसे भेटलात. तर मला एक सांगा, तुमचं नाव सतीश दत्ता नाईक. सतीशजी, तुम्ही सांगू शकाल की तुम्ही किती वर्ष इथे आहेत आणि ह्या देवळाबद्दल आणि मारुतीबद्दल आमच्या काय सांगू शकाल? किती वर्ष ते सांगतो? किती वर्ष येत आहेत तुम्ही? भरपूर वर्ष आले मी इथे येतो. नियमित येत असतात? हां, लहानपणापासून इकडंच आहे आम्ही. वरती गेले. आणि मी आम्हाला दाजी म्हणतो आमच्या नाईकांना. आणि ते तर सेवा करतच असतात. ते आमच्या दोस्त आणि ग्रामस्थ कसे आणि चांगले कार्यकर्ते आहे. देऊळ वगैरे बांधायला आम्ही सगळं इकडून वा. वगैरे आम्हीच नेली होती. इथे खानपान सेवासुद्धा आहे. सर्वांना येणाऱ्या भक्तांना सर्व खाणं दिलं जातं. आणि आज इथे नंतर हा रंगमंच जो आहे, या रंगमंचावर काही कार्यक्रम, स्वामी समर्थ नावाचं नाटकही होणार आहे. उद्याचा दिवस पण कार्यक्रम आहेत. आणि आज इकडे तुम्हाला काही इतर मनोरंजक कार्यक्रम देखील पाहायला मिळतील. लखतौरायसी भोग केतूने. बघा इथं काय सांगताय भजनातून आपल्याला, 1,84 योनीतून आपण फिरत आलेलो आहोत. आणि हा आपणाला प्रत्येकाला मानव देह मिळालेला आहे. आजच्या जत्रेच्या निमित्ताने संपूर्ण जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. तुमच्या ताई हे आजचा स्वयंपाक सगळा करतायत. तो जत्रेमध्ये येणाऱ्या सर्व भक्तांसाठी दिला जाणार आहे. किती मनापासून काम करतायत बघा. ह्या सगळ्या व्यवस्था बघताय, ज्या बोलतायत ना सर्वांशी, त्या ऑर्डर सोडतायत, ज्या सर्वांना हुकूम करतायत त्या आमच्या ताई सगळे व्यवस्था बघतायत. आणि किती
ताजी रसरशीत ताजी हिरवीगार भाजी. कर तुमचं नाव सांगाल का? नमस्कार, समीक्षा नाही. समीक्षा नाईक. हे सर्व तुम्ही स्वयंपाकाचं तुम्हीच पाहता का? आम्ही म्हणजे आहे, आम्ही आमचा ग्रुप आहे. हां, त्या ग्रुपमध्ये सगळे कोणी जास्त वेळ कोणाला भेटतो ते जास्त काम करते असं. बरोबर. हो ते. आणि आज या निमित्ताने खास आमच्या मारुतीच्या भक्तांसाठी काय मूळ अत्यंत स्वादिष्ट असं काय बनवलेलं आहे? वेगळी वेगळी भाजी म्हणा किंवा काय असं काय? म्हणजे आमचं गोवन सगळं खतखते, मुगटी, हां हां सार, हां, साखरभात. साखर भात. अरे वा वा. तर आज मारुतीच्या दर्शनाच्या निमित्ताने सर्व भक्तांना मेजवानीच आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, बरोबर. तर धन्यवाद. हां, आज 2,000-3,000 लोक होतात तिथे. आज 2-3 लोक येणार. अत्यंत सर्वांचं भलं हो, सर्वांना आरोग्य लाभो आणि तुम्हालाही मारुतीची तुमच्यावर कृपा, सर्वांवर कृपा हो. इतकं तुम्ही सुंदर जेवण करताय, स्वयंपाक करताय, खूप छान वाटतंय. तर मित्र हो, अशा प्रकारे आपल्याला कल्याण मारुतीचं पूर्ण दर्शन घडलेलं आहे, घडतं आहे. आणि अक्षरशः अत्यंत चांगल्या मुहूर्तावर, चांगल्या वेळेला आपण इथे मारुतीचं दर्शन घेतलं. हा मारुती, कल्याण मारुती सर्वांना लाभदायक ठरो, सर्वांची दुःख दूर करो, आरोग्य देव. मंडळी, गोव्याची जत्रा म्हटली की कुठल्याही जत्रेमध्ये हे चणे, फुटाणे, वाटाणे, शेंगदाणे हे असतातच हो. आणि आमच्या वहिनी बघा चहा पित आहेत. सकाळचा चहा पण घेतला नाही त्यांनी आणि सकाळी उठून इकडे आलेले आहेत. आणि हे आमचे भाऊ. नमस्कार. नमस्कार. तर अशा प्रकारे आता हा दिवसभर 2 दिवस तरी कमीत कमी हा स्टॉल असणार इकडे. आणि खूप छान वाटते ह्या सगळ्या गोष्टींची चव घ्यायला तुम्हाला. तसंच हे याच्या बाहेर प्रांगणामध्ये देवासाठी येणारी जी मंडळी आहेत आमची, तर त्यांचं हे फुलाचा स्टॉल आहे, छोटासा फुलाचा स्टॉल आहे हा सुद्धा. आणि बरं वाटतं. धन्यवाद. बँकेमध्ये जर एक पैसाही खात्यामध्ये नाही तर फुकट म्हणतात कोणी. तसं तू जीवनामध्ये पुण्य काहीही केलेलं नाही, परमेश्वराचं नामस्मरण काहीही केलेलं नाही तर तुझं जीवन व्यर्थ. तू परत 84 लक्ष योनीमध्ये जाणार आहे. बजरंगबली की जय. तर असं हे दर्शन झालेलं आहे. छानपैकी आपल्याला प्रसाद मिळाला, अभिषेक पाहता आला. तसंच गडावर जाऊन आपल्याला कल्याण मारुतीचं दर्शन घडलेलं आहे. अत्यंत सुंदर दर्शन. असा हा चांगला सुंदर खूपच भक्तिभावाने भारलेला असा हा आजचा दिवस. कसं कोणास ठाऊक काय त्याची महती सांगायची तुम्हाला, पण कधीकधी मनापासून जर तुम्ही हाक मारलीत, त्याची मनधरणी केली तर तो तुम्हाला नक्कीच मदतीला तुमच्या धावून येतो.